भारताचे दिग्गज फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय। अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे। अर्जुननं बालपणाची मैत्रीण सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केल्याचं म्हटलं जातंय। सानिया चंडोक ही उद्योजक रवी घई यांची नात आहे। दरम्यान सोशल मीडियावर याबद्दल बोललं जात असतानाच अर्जुनच्या संपत्तीविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे। अर्जुन नेमका कमावतो किती याबद्दल आता नेटिझन्स व्हायरल होणाऱ्या पोस्टवरती प्रश्न विचारू लागले आहेत आणि याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकचा साखरपुडा खासगी समारंभात पार पडल्याचं म्हटलं जातंय, जिथे दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र परिवार उपस्थित होता। दरम्यान तेंडुलकर किंवा घई कुटुंबांपैकी कोणीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही। डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज असलेला अर्जुन तेंडुलकर त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्यासारखाच लहानपणापासून क्रिकेटमध्ये सक्रिय आहे। तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा तो भाग आहे। मीडिया रिपोर्टनुसार अर्जुनची एकूण संपत्ती सुमारे 22 कोटी रुपये इतकी आहे। त्याचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत हा IPL आहे। अर्जुनला पहिल्यांदा 2021 मध्ये मुंबई इंडियन्सनं 20 लाखांच्या मानधनासह त्यांच्या संघात दाखल केलं होतं। पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघानं त्याला 30 लाख रुपयांच्या मानधनासह पुन्हा एकदा संघात कायम ठेवलं। तेव्हापासून अर्जुन या संघाचा भाग आहे। गेल्या 5 वर्षात अर्जुननं IPL मधून सुमारे 1,40,00,000 रुपये कमावले आहेत। अर्जुनने देशांतर्गत क्रिकेटमधून देखील चांगली कमाई केली आहे। तो रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धांमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व करतो। अर्जुन या स्पर्धांमधून दरवर्षी सुमारे 10 लाख रुपये कमावतं। त्याचं एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे 50 लाख रुपये इतके आहे। त्यापैकी 75 ते 80% IPL मधून आणि उर्वरित 20-25% देशांतर्गत क्रिकेटमधून तो कमवत असल्याची माहिती आहे। मुंबईतील घराशिवाय सचिन तेंडुलकर यांचं लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाजवळही एक अपार्टमेंट आहे। तेंडुलकर कुटुंबीय अनेकदा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी राहतात। सचिन यांची क्रिकेट अकादमी देखील याच भागात आहे, जिथे अर्जुन देखील सराव करतो। दरम्यान अर्जुनच्या साखरपुड्याबाबतच्या या सध्या चर्चा सुरू आहेत, मात्र दोन्ही कुटुंबियांपैकी कोणीही याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही। त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिक्रिया आल्यानंतरच या साखरपुड्याबाबतच्या चर्चेत नेमकी किती सत्यता आहे हे स्पष्ट होईल। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।